पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 84. दूरवरून दिसणाऱ्या खोलसागरात अजूनही त्या मगाच्या नावात रंगत होत्या. चंद्रप्रकाशात ते दृश्य स्वप्नवत वाटत होतं. लाटांबरोबर त्या नावांना चांगलेच हेलकावे बसत होते. त्यामुळे एकदम ती स्वप्नसृष्टी भंग पावत होती आणि सत्यसृष्टीचा साक्षात्कार घडून येत होता. एकूणच चंद्रप्रकाशात सभोवतालचं वातावरण ढवळून निघत होतं. भरतीच्या समुद्र मंथनामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर जणू फेनरूपी अमृत जमा झालं होतं, तर सागर तीरांवर चाललेल्या विचारमंथनातून चैतन्यरूपी अमृत निघत होतं. अजूनही ते विचारमंथन चाललंच होतं. पांडुरंग शास्त्री पुढे आवेशानं बोलत होते. मूठभर लोक घेऊन गजनीचा महम्मद इथे आला आणि आपली मंदिरं फोडून भारंभार संपत्ती घेऊन परत गेला. आम्ही तेव्हा देवावर फुलं चढवत बसलो होतो. असली भक्ती श्रीकृष्णाला मुळीच अभिप्रेत नव्हती. ही अशी भक्ती म्हणायची का? तुम्हाला असं वाटतं का की मंदिरात पूजा आरती करून प्रसाद खात बसणं एवढाच भक्तीचा सीमित अर्थ आहे? मला तसं वाटत नाही. पण दुर्दैवानं आजची भक्ती केवळ आरती आणि प्रसाद यामध्येच अडकून पडली आहे. आरती आणि प्रसाद यांना माझा मुळीच विरोध नाही, परंतु आजच्या मंदिराचं एवढंच स्वरूप उरलंय. जडवादाचा प्रवाह, असली मंदिरं आणि विचारहीन भक्ती आपल्याबरोबर केव्हा वाहून नेईल हे कळणार देखील नाही. मग भोगांचा आधार घेऊन माणूस पशुतुल्य बनेल. अशा वेळी वेद, उपनिषद, गीता यातील विचार समजून घेतलेले तरुण जर स्वस्थ बसले तर ते आपलं कर्तव्य चुकले आहेत असं होईल. मग समाज, इतिहास किंवा भगवान कुणीही त्यांना क्षमा करणार नाही. म्हणून तुम्ही खेड्यात गेलं पाहिजे. तुम्हालाच ते कार्य केलं पाहिजे. कारण भ्रांत ईश्वरवादी लोकांमध्ये जगाला बदलण्याची शक्ती नाही. जडवाद्यांना दूर करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. प्रत्येक मंदिर, मशीद आणि चर्च ही ठिकाणं जडवादातच गुंतून पडली आहेत. कित्येक मंदिरं सांप्रदायिकतेच्या भिंतीत अडकली आहेत असं दिसून येतं. त्याचा परिणाम म्हणजे आपल्या मौलिक तत्वांचं रक्षण करताना वैज्ञानिक आणि बौद्धिक युगाशी समन्वय साधण्याची हिंमत ती गमावून बसलेली आहेत. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे धर्म आणि ईश्वरवाद नष्ट होत चाललाय. आजचे ईश्वरवादी लोक सुद्धा श्रद्धेनं आणि प्रेमानं भगवंताच्या चरणाला स्पर्श करायला तयार नाहीत. त्यांचं आत्ताचं भगवत पूजन म्हणजे त्यांच्या कामनांचं पूजन असतं. भगवंताचं काम करण्याची कुणाची तयारी नाही. गीतेत भगवंत म्हणतात, माझ्यासाठी कर्म कर आणि माझी कर्म कर. असं असून हे लोक हात पसरूनच देवाकडे जातात. अशा विचारहीन आणि अस्मिताहीन लोकांच्या हातून काहीही घडून येणार नाही. पांडुरंग शास्त्रींच्या या तेजस्वी विचारांनी प्रत्येक तरुण अवाक होऊन गेला होता, भारावून गेला होता. पांडुरंग शास्त्रींच्या मनातली तडफड आणि तळमळ तिथल्या प्रत्येकालाच प्रतीत होत होती. शेवटी पांडुरंग शास्त्री गरजून म्हणाले, आज तुमच्यासारख्या प्रत्येकाला अगस्ती बनण्याची आवश्यकता आहे. जडवादाचा सागर प्रवाह थोपवण्याची तुमच्यात ताकद आहे. अभक्त स्वतः खोल खड्ड्यात पडले आहेत आणि इतरांनाही त्यात पाडण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी तुम्ही अगस्तीसारखे तेजस्वी बना. जडवादी आणि तथाकथित ईश्वरवादी पुढे सरकत आहेत, त्यांना रोखून धरा. त्यांचं नियंत्रण करा, त्यांना दूर करा. जडवादी विचारांचा प्रवाह जगावर पडू नये अशी तुमची इच्छा असेल तर तेजस्वी जीवनधारा घराघरात घेऊन जा, खेडोपाडी घेऊन जा. तीच भक्ती आहे. या भक्तीचीच आज खऱ्या अर्थानं गरज आहे. एवढं बोलून झाल्यावर पांडुरंग शास्त्रींनी सर्वांवरून दृष्टी फिरवली. त्यांच्या मुखातून निघालेले तेजस्वी विचार ऐकून प्रत्येकजण प्रभावित होऊन गेला होता, कर्मप्रवण झाला होता. परंतु प्रारंभ कुठून आणि कशा प्रकारे करायचा आणि आपल्या दैनंदिन अडचणी कशा दूर सारायच्या हे त्यांना कळत नव्हतं. पांडुरंग शास्त्रींनी दिलेल्या आदर्शांनी कार्यारंभ तर करायलाच हवा होता. कारण त्यांचं प्रवचन आणि त्या प्रवचनातून त्यांनी दिलेलं विचारधन हे केवळ तात्कालिक स्वरूपाचं नव्हतं किंवा वेळ घालवण्यासाठी अथवा स्वतःचं स्तोम माजवण्यासाठी मुळीच नव्हतं. त्यांची शिबिरं आणि त्या शिबिरातील त्यांची प्रवचनं यांच्यामागे भव्य, दिव्य आणि उदात्त हेतू असायचा. आधुनिक काळात वैचारिक पुनरुत्थान आणि भावनिक क्रांती घडवून आणण्याचं त्यांचं ध्येय होतं.
लहानपणापासून आपल्या मनात बाळगलेल्या या देवकार्याविषयी पांडुरंग शास्त्रींनी कुठेही वाच्यता केली नव्हती. पण भगवत कार्याचं शिखर गाठण्याच्या दृष्टीनं सुयोग्य, हुशार, तरुण प्रभुसेवक ते तयार करत होते. ते त्यांचे दिशादर्शक बनले होते. त्यांच्या पायाखालचाच मार्ग त्यांना दाखवत होते. अंधारात बॅटरीचा झोत दूरवर टाकून पायाखालची वाट दिसत नसते. लक्ष जरी दूर अंतरावर असलं तरी अंधारातून तिथे जाण्यासाठी बॅटरीचा झोत पायाखालीच पाडावा लागतो. पांडुरंग शास्त्रींना त्यांचं उद्दिष्ट माहीत होतं, परंतु त्या तरुणांना ते पायाखालचीच वाट दाखवत होते. पायाखालची ती काट्याकुट्यातील वाट पाहून काही तरुण संभ्रमित झाले होते. पांडुरंग शास्त्रींनी खेड्यापाड्यात जायला सांगितल्यानंतर रसिकभाई नावाच्या तरुणानं शंका उपस्थित केली होती. शास्त्रीजी, आम्ही आता मुंबईत स्थायिक झालो आहोत. आमचे उद्योग सोडून आम्ही कसे काय खेड्यात जाणार? ते कसं काय शक्य होईल? पांडुरंग शास्त्रींनी क्षणभर रोखून त्या तरुण मंडळींकडे पाहिलं. त्या तरुणाच्या मनातील शंकेवर त्यांनी पूर्वीच विचार करून ठेवला असावा, म्हणून चटकन ते म्हणाले, मी तुम्हाला तुमचा उद्योग सोडून खेड्यात जायला मुळीच सांगत नाही. तुमच्या जीवनात स्थैर्य आलेलं आहे. त्यातील थोडा भाग तुम्ही देवाला देऊ शकता, कारण ते स्थैर्य तुम्हाला देवानं दिलंय. तुमच्या नित्य उद्योगातून वर्षाकाठी 10-15 दिवस रजा घेऊन तुम्ही खेड्यात जाऊ शकता. या तुमच्या कृतीमुळे देवकार्य होईल आणि तुमची भक्तीही होईल. शिवाय तुमच्या दैनंदिन कामात त्यामुळे अडचण येणार नाही. ते ऐकून प्रत्येकाच्या मनातला संभ्रम दूर झाला. वेळेची सबब खोटी आहे ही गोष्ट प्रत्येकाला कळून चुकली. देवकार्यासाठी केव्हा आणि किती वेळ काढायचा हा त्यांच्या मनातला प्रश्न सुटला होता. प्रत्येकजण त्या कार्यासाठी प्रवृत्त झाला होता. अशक्य वाटणारं काम सरळ सोपं झालं होतं. खेड्यापाड्यात जाण्याचं प्रत्येकाच्या मनात पक्क ठरलं होतं, परंतु खेड्यातल्या अथवा आदिवासी भागातील मागासलेल्या माणसाला कोणते विचार सांगायचे, कसे सांगायचे? त्यांना सांगितलेले विचार त्यांना कितपत ग्रहण करता येतील? ग्रहण करता आले नाहीत तर तिथे जाऊन उपयोग काय? अशा तऱ्हेच्या शंका कुशंका काहींच्या मनात उभे राहिल्या. मघाच्या तरुणानं पांडुरंग शास्त्रींना तसा प्रश्न विचारला देखील. शास्त्रीजी, वर्षातले 15 दिवस आम्ही खेड्यापाड्यात जायला तयार आहोत, पण त्या खेडूतांसमोर सांगणार तरी काय? काय म्हणजे? अहो, वेद, उपनिषद, गीता यातलेच विचार सांगायचे, दुसरं काय? ते ठीक आहे, पण त्यांना ते समजतील का? एका दिवसात थोडेच समजतील? तो वकील तरुण त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत राहिला. तेव्हा पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, 1-2दा जाऊन मुळीच भागणार नाही. एकदा जाऊन माणूस कसा बदलता येईल? अहो, जिथे संस्कृतीचे किरण देखील जाऊन पोचले नाहीत अशा दुर्गम आदिवासी भागात मी अनेकदा गेलोय. त्यांचा एक भाऊ या नात्यानं गेलोय. दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना काही शिकवायला जायचं नाही. प्रेम द्यायला जाण्याचे देखील उपकार करायचे नाहीत. तुम्ही तुमच्या भावाकडे ज्या भावनेनं जाता त्या भावनेनं जायचं. तुमचं ते चांगलं स्वागत करतील. अर्थात स्वागत करून घेण्याची लालसाही तुमच्या मनात असता कामा नये. तुम्ही कुणाकडेही काही मागायचं नाही आणि कुणी स्वतःहून दिलं तरी ते घ्यायचं नाही. भागवत सप्ताहात बसलेले लोक ज्याप्रमाणे दाढीही न करण्याचं व्रत घेतात, त्याप्रमाणे गावातील कोणाही व्यक्तीकडून काहीही घेणार नाही असं व्रत तुम्ही घ्यायला हवं. असं झालं तरच ती भक्ती मानली जाईल, अन्यथा तो व्यवसाय ठरेल, धंदा मानला जाईल. हे प्रभुकार्य आहे. इथे खोटं काही चालणार नाही. देवाला आतबाहेर काही खपणार नाही. त्यांच्यासमोर बसलेल्या तरुणांच्या मनातील एक एक शंका गळून पडायला लागल्या. मनाचं आकाश स्वच्छ व्हायला लागलं. शंका कुशंकांचे ढग पांगायला लागले. त्यावेळी पांडुरंग शास्त्री पुढे सांगत होते, निष्काम बुद्धीनं तुम्ही त्या लोकांच्या दारी गेलं पाहिजे. तुमची ती भावंडं तुमची वाट बघत आहेत. कसं सांगू तुम्हाला? आदिवासी भागात फिरताना ते लोक मला सांगायचे, शास्त्रीजी, आजवर कुणीही आमच्याकडे आलेलं नाही. कुणीही आमच्याशी प्रेमाने 2 शब्द बोललं नाही. एवढ्या प्रेमानं येणारे तुम्हीच पहिले आहात. हे बोलताना पांडुरंग शास्त्रींचा आवाज कातर झाला. काही वेळ ते बोलायचे थांबले. मग म्हणाले, तसं बघितलं तर खेड्यात जाणं ही आजकाल फॅशन बनली आहे. राजकीय लोक वोट मागण्यासाठी खेड्यात जातात. समाजसुधारक नोट मागण्यासाठी जातात आणि धर्माच्या नावावर जे लोक खेड्यात जातात ते लोट म्हणजे पीठ मागण्यासाठी जातात.
या गोष्टी टाळूनच तुम्हाला प्रभू कार्य करायचंय. आणखी एक गोष्ट, ही फार महत्वाची गोष्ट आहे. धर्मोपदेशक अथवा प्रचारक म्हणून मुळीच त्या लोकांच्यात जाऊ नका. स्वतःच्या विकासासाठी, स्वतःला मिळालेला पाठ पक्क्या करण्यासाठी त्यांच्याकडे जा. एका तरुण डॉक्टरांना प्रश्न विचारला, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे अवश्य जाऊ, पण त्यांच्याशी काही ना काही बोलावं लागणारच. त्यासाठी कोणती तयारी? तयारी कसली? तुम्ही स्वतःचा डबा बरोबर घेऊन जा, त्यांच्याबरोबर जेवायला बसा, तुमच्यातलंच त्यांना द्या. मग जेवता जेवता त्या परिसराविषयी विचारपूस करा. त्यांच्या घरापुढे गुरंढोरं असतील तर त्या गुराढोरांविषयी बोला. अगदी हवा पाण्याच्या गप्पा गोष्टीही करा, पण काही करून त्यांच्याशी प्रेमानं सुसंवाद साधा. भगवान आणि त्यांची गीता खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम मात्र तुम्हाला करायचंय. तुझं माझं रक्त एक नसलं तरी ते बनवणारा एक आहे, हे बंधुभावाचं नातं त्याला समजावून द्या. ब्रदरहुड अंडर द फादरहुड ऑफ गॉड ही दृष्टी समोर ठेवा. पण शास्त्रीजी, आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या भागात संस्कृतीचे किरण देखील पोचले नाहीत, अशा संस्कृतीहीन भागात गेल्यावर तिथल्या लोकांना संस्कृतीचे धडे देणं अवघड नाही का? शिवाय त्यांच्या चालीरीती. त्या तडफदार तरुणाच्या प्रश्नावर पांडुरंग शास्त्रींनी तत्काळ उत्तर दिलं, तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही त्यांना काहीही शिकवायला जायचं नाही. कारण त्यांना नुसतं शिक्षित करायचं नसून सुसंस्कारित करायचंय. शिकवलं जातं ते शिक्षण आणि उचलले जातात ते संस्कार. ही गोष्ट अगदी कायमची ध्यानात ठेवा. तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात की आपोआपच ते तुमचे संस्कार उचलतील. संस्कृतीचे किरण आपोआप त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील. अशा तऱ्हेनं एकापाठोपाठ एक प्रश्न उठत होते आणि त्या प्रश्नांना तेव्हाच उत्तर मिळत होती. तरी पण काही तरुण शंका कुशंका काढतच होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.